नमस्कार मित्रांनो, सनई चौघडेच्या रिव्ह्यू एपिसोडमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा सनई चौघडेचा एपिसोड अक्षरशः जबरदस्त आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असणार आहे. कारण आजच्या भागात घडणाऱ्या घटना जय आणि शरूच्या आयुष्यात कायमचं नवं वळण देणार आहेत. चला तर बघूया आजच्या एपिसोडची अपडेट्स. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे शरूची खानोलकर इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा दमदार एंट्री होणार आहे. जय शरूची हात जोडून माफी सुद्धा मागणार आहे. होय मित्रांनो, ज्या ऑफिसमधून शरूला बाहेर पडावं लागलं होतं त्याच ऑफिसमध्ये तिचं पुन्हा एकदा स्वागत होणार आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. दुसरीकडे जय आणि शरू एका महत्वाच्या सर्वेसाठी एकत्र बाहेर जाणार आहेत. सुरुवातीला दोघांमध्ये नेहमीप्रमाणे थोडासा संकोच आणि शांतता असणार. पण पुढे जे घडणार आहे ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सर्वे दरम्यान त्यांची भेट एका वयोवृद्ध जोडप्याशी होणार आहे. त्या जोडप्याला जय आणि शरू हे नवरा बायकोच आहेत असं वाटणार. दोघांच्या चेहऱ्यावरचं प्रेम, एकमेकांची काळजी आणि नकळत दिसणारी जवळीक पाहून ते जोडपं त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगणार आहेत. ते जोडपं त्यांना म्हणणार आहे, संसार फक्त एकत्र राहण्यासाठी नसतो, एकमेकांची काळजी घेण्यात, विश्वास ठेवण्यात आणि प्रत्येक संकटात एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्यातच खरं प्रेम असतं. हे शब्द जयच्या मनावर खोलवर परिणाम करणार आहेत. हे शब्द जय आणि शरूच्या मनाला थेट भिडणार आहेत. इतकंच नाही, ते वृद्ध जोडपं दोघांना नवरा बायको समजून त्यांच्या सुखी संसारासाठी मनापासून आशीर्वादही देणार आहेत. आणि मित्रांनो, याच क्षणापासून जय आणि शरू दोघेही नकळत एकमेकांच्या वेगळ्याच नजरेने बघणार आहेत. त्यांच्या मनात दडलेलं प्रेम हळूहळू जागं होऊन दिसणार आहे. याच दरम्यान जयला तेजू मम्माने ठेवलेली गौतम आणि आसावरीच्या लग्नासाठीची अट आठवणार आहे. जर तुला शरूवर खरंच प्रेम असेल तर ते स्वतः मनापासून स्वीकार, ही अट आठवतात जय असा एक निर्णय घेणार आहे ज्याची कल्पनाही कुणी केली नसेल. तो थेट तेजूकडे जाऊन म्हणणार आहे की मम्मा, मला शरू सोबत लग्न करायचं आहे. हे ऐकताच तेजू अक्षरशः थक्क होणार आहे. क्षणभर तिलाच वाटणार आहे की मी माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली की काय, कारण तिनेच जयला लग्नाची अट घातली होती. शरू आणि जयचं लग्न लावून देण्याची वेळ खरंच तेजूवर येणार आहे का? पण खरी कथा इथूनच सुरुवात होते. जय आता आपल्या मनातलं प्रेम शरू समोर व्यक्त करणार का? तो शरूला लग्नासाठी प्रपोज करणार का? आणि सर्वात मोठा प्रश्न, शरू जयच्या प्रपोजलला हो म्हणणार का, की तिच्या मनात अजूनही काही शंका असणार? दुसरीकडे तेजू या नात्याला मान्यता देईल का, की पुन्हा एखादी नवी चाल खेळून दोघांच्या आयुष्यात अडथळा निर्माण करेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे पुढील भागात. म्हणून हा एपिसोड अजिबात मिस करू नका, कारण पुढे जे काही घडणार आहे ते जय आणि शरूच्या प्रेमकथेची खरी सुरुवात ठरणार आहे.